ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि यामध्ये भक्त भगवंत याच्यातील संवादाचा आपण विचार पाहतोय। भक्ताने भगवंताकडे प्रार्थना केली की भगवंता तुझं नाव तुझी भक्ती माझ्या अंतःकरणात नित्य असू दे। आणि ही प्रार्थना करत असताना भक्ताने भगवंताला सांगितलं की भगवंता मला अद्वैताच्या प्राप्तीची मोक्षाची इच्छा देखील नाही। नाहं वंदे तव चरणयोर द्वंद्वमद्वंद्व हेतोः तव चरणयोः द्वंद्वम। तुझ्या चरणरूपी द्वैत चरणद्वय अद्वयाच्या प्राप्तीसाठी मी प्रार्थत नाही, त्याला नमस्कार करत नाही। कुंभीपाकम गुरुमपि हरे नारकम नापनेतुम। नारकम कुंभीपाकासारख्या नरक यातना दुःख जरी प्राप्त होणार असतील तरी ते दूर करण्यासाठी मी तुला प्रार्थना करत नाही। रम्या रामा मृदुतनुलता नंदने नापिरंतुम। स्वर्गातील जे काही भोग आहेत त्या अप्सरांची इच्छा देखील मी करत नाही। मग कशासाठी करतो मी? केवळ आणि केवळ तुला जो नमस्कार करतोय तो यासाठीच करतोय देवा की जेणेकरून तुझ्या चरणांच्या ठिकाणी निश्चला भक्तिरस्तु। तुझ्या चरणकमलांच्या ठिकाणी माझी अविचल भक्ती राहू दे। भावे भावे हृदय भवने भावयेयम भवंतम। तुझ्या चरणांच्या ठिकाणी माझं मला तुझं नित्य स्मरण असावं। हे असं म्हटल्यानंतर भगवंतांनी एकच गोष्ट ऐकली की मोक्ष नको। कारण अजूनही भक्ताची परीक्षा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत भगवंत त्याला आपलं सर्वस्व द्यायला तयार नाही। म्हणून भगवंतांनी पुन्हा विचारलं, ठीक आहे तुला मोक्ष नको ना, चार पुरुषार्थांमधला मोक्ष नको तर राहू दे। स्वर्गाधिकांच्या तू गोष्टी केल्यास त्या कोणाचं तरी ऐकून मला म्हणत असशील, कोणीतरी सांगितलंय स्वर्ग वगैरे मागायचा नाही म्हणून म्हणत असशील, पण तरी मी तुला स्वर्ग देतो, तुझं एवढं पुण्य आहे, तुझ्या पुण्याचा परिपाक जो आहे त्याच्यामुळे तुला काय काय मिळणार नाही, खूप पुण्य केलंयस तू, ते तुला देतो। इतर काही देतो, अर्थ काम हे पुरुषार्थ आहेत तेही तुला मिळतील। भक्ती कशाला मागतोस? भक्ती खूप कठीण आहे, सहज प्राप्त होत नाही, कष्ट आहेत त्याला। आता सहज तुला उपलब्ध असणारे इतर जे पुरुषार्थ आहेत त्यातलं काहीतरी माग। असं जेव्हा भगवंतांनी विचारलं, असं जेव्हा भगवंत म्हणाले त्यावेळेला भक्त भगवंताला म्हणतोय, नास्था धर्मेण वसुनिचये नैव कामोपभोगे यद्यद् भाव्यं भवतु भगवन् पूर्वकर्मानुरूपम् एतत् प्रार्थ्यं मम बहुमतं जन्म जन्मान्तरेऽपि त्वत्पादाम्भोरुहयुगगता निश्चला भक्तिरस्तु। भक्त भगवंताची प्रार्थना करताना म्हणतोय, भगवंता मी पुण्य संचय करू इच्छित नाही किंवा विषयभोगांमध्ये रमू इच्छित नाही।
जे काही माझ्या प्रारब्धानुसार होणार आहे ते सर्व होऊ दे. भगवंता, माझी एकच प्रार्थना आहे की जन्मोजन्मी तुझ्या चरणकमलांची भक्ती माझ्या अंतःकरणात असू दे. भगवंतांनी इतर 3 पुरुषार्थांपैकी धर्म अर्थ काम या पुरुषार्थांपैकी काहीतरी माग असं ज्या वेळेला विचारलं, त्यावेळेला कवी तो भक्त भगवंताला म्हणतोय, भगवंता, मी पुण्याचा संचय करू इच्छित नाही. मला पुण्य नको, मला पुण्याच्या प्राप्तीची, पुण्याच्या संचयाची इच्छा नाही. याचं कारण असं आहे की तो जाणतो पुण्याच्या संचयाने नश्वरच प्राप्त होतं, जे नित्य आहे त्याची प्राप्ती होत नाही. इथे जो धर्म शब्द आलाय तो पुण्य या अर्थाने आलाय. धर्म म्हणजेच कर्माचा परिपाक असणार अलौकिक जे काही आहे त्याला पुण्य असं म्हणतात. आणि पुण्याचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आपल्याला हे पाहावं लागतं की पुण्य म्हणजे काय. धर्मानुकूल किंवा धर्मानुसार वागल्यानंतर ज्याच्यामुळे मला सुखात्मक अनुभव प्राप्त होतात, सहज प्राप्त होतात, अनुकूल असे अनुभव प्राप्त होतात, ज्याच्या योगाने मला स्वर्गाधिक उत्तम लोकांची गती प्राप्त होते, त्याला पुण्य असं म्हणायचं. परंतु त्याला पुण्य म्हणायचं का, हा प्रश्न उपस्थित केला जातो. माऊलींनी म्हटलंय, आणि मदची माझी असता जेणे मी दुरावे पंड सुता, त्यासी पुण्य असे म्हणता जीभन तुटे काही. पुण्याचा विचार करत असताना भगवद्गीतेच्या आपल्या टीकेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी हे शब्द उच्चारलेत. भगवंताच्या मुखातील हे शब्द आहेत. सगळेजण भगवंतांची प्रार्थना करतात, परंतु त्या प्रार्थनेच्या योगाने प्राप्त झालेलं जे काही पुण्य आहे त्याच्या योगाने उत्तम लोकांना गेल्यानंतर, उत्तम गती प्राप्त झाल्यानंतर भगवंताला विसरतात. मग ज्याच्यामुळे भगवंताचं विस्मरण होतं त्याला पुण्य म्हणावं का. भक्त इथे म्हणतोय, मला ते पुण्य नकोच आहे भगवंता, जेणेकरून किंवा ज्याच्यामुळे तुझं विस्मरण होईल. कारण तुझ्या विस्मरणातच परम व्याकुलता आहे. तुझं विस्मरण होऊ नये ही एकच माझी इच्छा आहे. मग हे पुण्य नाही तर काय आहे, ते पुण्यात्मक पाप आहे. ज्याच्या बुडाशी, ज्याच्या तळाशी, ज्याचा आधार पाप आहे, असं जे पाप आहे, म्हणजे जे मुळात पाप आहे त्याला पापात्मक पाप म्हटलं. आणि त्याच्यामुळे नरकाधिक लोकांची प्राप्ती होते, हीन योनीची प्राप्ती होते. जे काही पुण्यात्मक पाप आहे, म्हणजे पुण्याचा पोशाख पांघरून आलेलं पाप आहे. पुण्य पण आहे पाप. ज्या योगाने आपल्याला उत्तम लोकांची प्राप्ती होते, उत्तम गती प्राप्त होते. उत्तम गती म्हणत असताना स्वर्गाधिक जे लोक आहेत तिथे, परंतु तिथे गेल्यानंतर भगवंताचं स्मरण नाही, त्यामुळे ते पुण्यात्मक पाप आहे. तिकडे सुखाचा अनुभव आहे, दुःख नाही, पण भगवंताचं विस्मरण आहे म्हणून ते पाप आहे. येणे माते पाविजे ते शुद्ध पुण्य, परंतु ज्याच्या योगाने भगवंताची प्राप्ती होते तेच शुद्ध पुण्य आहे. भगवंताची प्रार्थना करताना भक्त म्हणतोय, भगवंता, नास्था धर्मे सुवसुनिचय, मला त्या पुण्याचा संचय करायचा नाही जेणेकरून तुझं विस्मरण होईल. नैव कामोपभोगे, मला त्या कामभोगांची इच्छा नाही. मला जे काही इच्छित भोग असतात, जे काही लौकिक भोग आहेत, त्याची देखील इच्छा नाही. का असं? याचं उत्तर भागवतामध्ये प्रल्हादाने आपल्या इतर राक्षस पुत्रांना जो उपदेश केला त्याच्यामध्ये सापडतं. भगवंत तिथे उपदेश करताना म्हणतो, धर्मान भागवतानिह, भागवत धर्मांचं आचरण करा. का करा? कारण जे काही तुम्हाला तुमच्या प्रारब्धाने प्राप्त होणारे ते मिळाल्याशिवाय राहणार नाही.
सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करू नका. फार गहन विचार आहे. वाक्य जरी सोपी असली, आचरणात आणणं कठीण आहे. त्याच्याही पुष्कळ, त्याच्याहूनही अधिक कठीण आहे ते समजणं. नीट लक्ष देऊ नाही का? फार सखोल अर्थाचे हे शब्द आहेत. पुण्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करू नका. अरे असं काय म्हणता? नाही, पुण्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला तुमच्या प्रारब्धाने जे काही प्राप्त होणार आहे ते मिळणारच आहे. ते मिळाल्याशिवाय राहणार नाही. पूर्वजन्मी तुम्ही जे जे काही पुण्यकर्म केलंय, जे काही तुमचं सुकृत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या जन्मी सुखाचे उपभोग प्राप्तच होणार आहेत. आणि ते होत असताना नवीन पुण्यकर्म करून अधिक जन्म का वाढवता? तसं करू नका. मग काय करा? कौमारे आचरेत प्राज्ञः धर्मान भागवतानिह. भागवत धर्मांचं आचरण करा, जेणेकरून कर्माने तुमचा पुढचा जन्म देखील राहणार नाही. भक्त भगवंताची प्रार्थना करताना हेच म्हणतोय, मी त्या कामोपभोगांची इच्छा करत नाही, कामोपभोगांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करत नाही, त्याच्यात माझी रुची नाही. कारण जे काही मला प्राप्त व्हायचं आहे ते होणारच आहे. यद्यत भाव्यम भवतु भगवन. भगवंता, मला माझ्या प्रारब्धाने जे जे काही प्राप्त होणार आहे, मग ते सुख असू दे अथवा दुःख असू दे, ते होऊ देत. त्यामध्ये तू ढवळाढवळ करू नको. ते मला दूर करायचंय किंवा प्राप्त करू द्यायचं नाही, याची काही चिंता करू नको. मला यातलं काही देखील नकोय. लक्षात घ्या, हा दृढ निश्चय विश्वास आहे. यामागचा सिद्धांत हा आहे की कर्माने जे काही प्राप्त होतं ते नश्वर आहे आणि नष्ट होणार आहे. ते नष्ट होणार असल्यामुळे ज्याला शाश्वताची, अविकारी, निश्चल वस्तूच्या प्राप्तीची इच्छा आहे, तो कर्माने प्राप्त होणाऱ्या वस्तूची इच्छा का करेल? त्यामुळे कर्माने प्राप्त होणारं सुख जसं जाणार आहे, तसंच कर्माने प्राप्त होणारं दुःख देखील जाणार आहे. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम. सुखानंतर दुःखाचे दिवस येतील, दुःख जाऊन सुख येईल. हा क्रम चालूच राहणार आहे. आणि तो जर का चालूच राहणार आहे आणि तो माझ्या पूर्वकर्माने, प्रारब्धाने निश्चित केलेला असेल, तर त्याविषयी मी अधिक चिंता का करू? माझा पुरुषार्थाचा काळ ते दुरुस्त करण्यात वाया का घालवू? माझं चिंतेमध्ये माझं वय, माझा काळ चिंतेमध्ये जाण्याऐवजी चिंतनात गेला पाहिजे. म्हणून भगवंता, एकच माझी प्रार्थना आहे, एतत् प्रार्थ्यम मम बहुमतम. माझी अशीच एक तीव्र इच्छा आहे, माझी ही प्रचंड प्रार्थना आहे, प्रबळ प्रार्थना आहे. काय? जन्मजन्मांतरेपि. मला माझा अधिकार माहिती आहे, मला पुढला जन्म असणारच आहे. परंतु तो असला तरी किंवा अनेक जन्म असले तरी त्वत्पादांभोरुह युगगता. तुझ्या चरण कमलांच्या ठिकाणी, चरण कमलद्वयाच्या ठिकाणी निश्चला भक्तिरस्तु. माझी अविचल भक्ती असू दे. भगवंता, मला दुसरं काही नको. केवळ एकच मागणं आहे, तुझ्या चरण कमलांच्या ठिकाणी माझी अविचल निष्ठा भक्ती असू दे. सारांश या प्रार्थनेचा एवढाच आहे, भगवंता, मला स्वर्गाधिक लोकांची इच्छा नाही, मला पुण्याच्या प्राप्तीची इच्छा नाही, कारण ते पुण्य नाही ज्याच्यामुळे तुझं विस्मरण होतं. जे काही कामोपभोग आहे त्याच्यामध्ये माझी रुची नाही, कारण ते नश्वर आहेत, ते संपणारे आहेत. त्याने माझ्या अंतःकरणाला समाधान प्राप्त होणार नाही. जे काही भोग मला प्राप्त व्हायचे आहे ते माझ्या प्रारब्धाच्या मुळे प्राप्त होणारच आहे, ते होऊ देत. परंतु माझी एकच तुझ्याकडे प्रार्थना आहे, मला बाकी काही नको. माझी प्रार्थना एवढीच आहे
की जन्मजन्मांतरी तुझ्या चरणकमलांच्या ठिकाणी माझी अविचल भक्ती निष्ठा राहू दे. अशी प्रार्थना केल्यानंतर आता पुढे भक्त भगवंताला म्हणतोय, मी कुठेही असू दे, मला कोणतीही अवस्था प्राप्त होऊ दे, माझा नित्य तुझ्याच अंतःकरणात किंवा तुझ्याच ठिकाणी निवास असू दे. म्हणजे काय, भक्त काय प्रार्थना करतोय याचा विचार करायचा आहे, पण तो पुढील भागामध्ये करू, पुढील पाठात पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.